पर्यावरण व पृथ्वी वाचविण्यासाठी व भरपूर पावसासाठी वृक्षारोपण केल्याशिवाय पर्याय नाही. ज्येष्ठ साहित्यिक धोंडरामसिंह राजपूत. दिवसेंदिवस पर्यावरणाचा ढास असलेला समतोल, अपुरा पाऊस, वाढते प्रदूषण व खालावत असलेली मानवी आरोग्य जीवन वेळी सावरून ही पृथ्वी व मानव सुरक्षित हवे असेल तर प्रचंड प्रमाणात वृक्ष लावणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते धोंडरामसिंह राजपूत यांनी सामाजिक बांधिलकी जपणारी सामाजिक संस्था निर्मल इन्स्टिट्यूटच्या वृक्षारोपण कार्यक्रमात वृक्षारोपण करताना केले. या संस्थेच्या वसतिगृहात 50 मुली आहेत. त्यांचे पालक गंगापूर, कन्नड, श्रीरामपूर, वैजापूर ग्रामीण, कोपरगाव येथून या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते. या मातीशी निसर्गाचे नाते जोडून मोठ्या प्रमाणात रोपटी लावून व त्याचे संवर्धन, संरक्षण, संगोपन करून त्यांना वाढवावे व पर्यावरण व मातीशी नाते जोडावे, असे राजपूत यांनी यावेळी सांगितले. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे. इथं जवळपास 51 झाडं या ठिकाणी आमच्या मार्गारेट ताई, इक्का ताई आणि सर्व पालक वर्ग वैजापूर शहरातील, वैजापूर तालुक्यातील, श्रीरामपूर, कोपरगाव, गंगापूर येथील तालुक्यातील सर्व बांधव या ठिकाणी भगिनी आलेले आहेत. झाडं लावणं महत्वाचं नाही, झाडाचं रक्षण करणं, संवर्धन करणं, संगोपन करणं आणि त्याची फळं चाखणं हे सर्वात महत्वाचं आहे. आपण या ठिकाणी 51 झाडं लावत आहोत. मी मार्गारेट ताई, इक्का ताई, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आणि या वसतिगृहातील पालकांना विनंती करतो की या मातीचं निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर झाडं लावायला पाहिजे. निसर्गाला आपल्या अंगभूत करायचं असेल, पाऊस या झाडामध्ये जलाकर्षण शक्ती असते आणि म्हणून मातीशी नातं जोडूया, झाडाशी नातं जोडूया आणि हा निसर्ग सुंदर करूया, आरोग्यदायी जीवन आपण जगूया. आपण माझ्याबरोबर म्हणूया, झाडे लावूया. तुम्ही म्हणायचं झाडे जगूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडाचं रक्षण आपण करूया, झाडाचं रक्षण, झाडाचं रक्षण. धन्यवाद. मी खूप आभार मानतो सर्व पालकांना. ताईनं सांगितल्याप्रमाणे